नमस्कार. फेस टू फेस पुन्हा एकदा मी जितेंद्र वायकर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या इलेक्शनचं वातावरण चालू आहे संपूर्ण पुण्यामध्ये. सगळीकडे धुमाकूळ चालू आहे आणि या धुमाकूळामध्ये काही उमेदवार इतके गर्भश्रीमंत आहेत की त्यांना कशाचीच गरज पडत नाही. पण काही उमेदवार असे पण आहेत की अक्षरशः आपल्या हातावरचं पोट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यापैकी एक असा उमेदवार मी आज त्यांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी इतका गरीब आहे, मी पत्रकार आहे. जरी पत्रकार असेल तरी मला माझ्या कामाला बघून माझ्याच काही मित्रमंडळीने एक रुपया गोळा केलाय आणि मला उभं केले. त्याचं कारण असं आहे की त्यांना अशी इच्छा आहे, त्यांना असं गॅरंटी आहे की नक्कीच ही व्यक्ती जर निवडून आली तर नक्कीच जनतेचं काम करेल, समाजाचं काम करेल. आणि ती व्यक्ती कोण आहे तर आज आपल्यासमोर या ठिकाणी पत्रकार शंकर पारखे, नरेंद्र शंकर पारखे साहेब आहेत, जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभे राहिले आहेत आणि त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. सर नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा, की तुम्ही आत्तापर्यंत समाजकार्य काय केलेलं आहे? तुम्ही उत्कृष्ट पत्रकार आहात, अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहात. तुमच्याबद्दल थोडक्यात सांगाल? मी दुर्गामाता प्रतिष्ठानच्या तर्फे नवरात्रोत्सव वगैरे साजरे करणे समाज संघटनेसाठी विश्वरतन फाउंडेशनचे सर्व महाराजांच्या जयंती, परत शासकीय योजना ज्या माझ्या भागात राहणाऱ्या विधवा पेन्शन असतात, अ, आरोग्य आरोग्य चे काही कार्ड असते, असे बऱ्याच योजना राबवल्या. समजा इथले लाईट गेली, ड्रेन लाईन काय कंप्लेंट असले ते शासकीय ऑफिसर तो वैतागतो माझ्या नावाने की मी अर्ज करत असतो त्याला. हे म्हणजे जेवढे करता येईल तेवढे मी करत राहिलो, कारण माझ्याकडे काय पद नाही, काय नाही. तर ज्या व्यक्तीला पत्रकार असताना सुद्धा सामाजिक कार्य करण्याची त्यांना हौस असते, ज्यांनी इच्छा असते आणि म्हणूनच ते समाजासाठी कुठलंही पद नसताना नेहमीच समाजासाठी झटणारी ही व्यक्ती आहे. ती व्यक्ती म्हणजे आत्ता आपण ज्यांच्याशी बोलतोय, पत्रकार नरेंद्र शंकर पारखे साहेब. पारखे साहेब, तुम्ही समाजसेवा करता, पत्रकारिता करता, परंतु तुमच्या या भागामध्ये कात्रज असो, बालाजीनगर असो किंवा हे जांभळवाडी हा एरिया असो, इथे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी कुठल्या प्रश्नावर तुम्ही जास्त फोकस करणार आहात? मी जास्त फोकस करणार की जांभूळवाडी तलाव आहे आमच्या इथं. हं. जो त्याला चांगलं मार्गदर्शन केलं तर तिथनं पाण्याचा प्रश्न माणसाचा मिटू शकतो कायमस्वरूपी. म्हणजे ह्या परिसरात जर त्याला योग्य नियोजन केलं आणि कचरा, जो कचरा प्रश्नच नाही पण यांनी तो उठवलाय. कचऱ्यावर चांगलं ह्याच्यावर जर म्हणजे अभ्यास करून जर त्याला नियोजन केलं तर त्याचाही प्रश्न मिटला जाईल चांगला. मुलांसाठी म्हणजे गुन्हेगारीची प्रवृत्ती असल्यामुळे तिथं सुधारण्यासाठी त्यांना जर स्कोप दिला तर ती मुलं खरंच चांगली होती. पण त्याला स्कोप द्यावा लागतो आणि त्याच्यावर काम करून रोजगार निर्मिती करणे. मी उद्योजक मेळावे पण घेतले देशसेवा फाउंडेशनच्या वतीने, की त्या नोकरी मागत नका बसून नोकरीचे देणारे हात बांधा ही भावना ठेवून रक्तदान शिबिर मी यासाठी घेतलेत की बाबा तुझ्या घरात कधीतरी गरज लागणार आहे, त्यामुळे तू बाटली दे. अशा पद्धतीने मी ते केलेलं आहे. शासकीय योजना म्हणजे शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही, ते पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि ते करत राहणं. जर मला संधी दिली तर अशा अनेक आहे की ते योजना प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी जी अडचण येते. साधी मी विधवा पेन्शनची तुम्हाला सांगतो. 21,000 मध्ये काय होतं? त्यांची अट आहे की 21,000 उत्पन्न आहे. आता बाई धुणे भांडे नाही आपण भीक मागायला लागलो तरी 21,000 ची जास्त मिळत. पण तिथं पण शासकीय योजनेने अडचण आली की 21,000 दे. आता काही मुलं खरोखर शिकलेले नाही, कामाला नाही. तर ते कुठनं उत्पन्न देणार? पण ते म्हणतात तुला मुलगा आहे ना, मग तुला नाही. मग त्या महिलेने अहो काही घरं तुम्हाला मी दाखवल. तिचं खरोखर त्यांना नाही खायला नाही. मुलगा आहे, पण तो व्यसनाधीन झालेला आहे. मग त्या महिलेने काय करायचं? बरं ती योजना आणायला माझ्याकडे काहीच नाही, तर मी काय तिला देणार? ती येते, "भाऊ तुम्ही विधवा पेन्शन करताय ना, मला द्या." मला कळते तिच्या अडचणी, पण तिचा मुलगा मोठा झालेला आहे आणि त्यामुळे ती योजनेचा ती लाभ घेऊ शकत नाही. आरोग्य जे कुठं आभा कार्ड आहे बघा, त्या पण योजनेला भरायला त्यांना पैसे नसतात. क्षुल्लक गोष्ट आहे. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टीलाच माणूस वंचित आहे. बघितलं मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि छोटे-छोटे प्रश्न असतात. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचे खूप छोटे प्रश्न असतात, पण ते प्रश्न मोठे कसे करून दाखवायचे हे आपल्या समाज व्यवस्थेने करून दिलेले असं त्यांचं मत आहे. परंतु अशी अपेक्षा करूया, की नक्कीच येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तुम्ही गॅस सिलेंडर या चिन्हावर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी कराल. तुम्ही लोकांना काय आव्हान कराल? तुम्हाला का विजयी केलं पाहिजे? काय कारण असेल एक खास? तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्थानिक उमेदवार हवाय आणि जो तुमच्यातला हवाय. जर तो तुमच्यातला झाला तर तो तुमचे दुःख जाणू शकतो, तुमच्या अडचणी त्याला, कारण तो स्वतः अनुभवतो. आता ह्या सांगितलेल्या सर्व अडचणी मलाच अनुभवतो की बाबा पाणीची वेळेवर नाही येत, अवेळी पाणी. माझा प्रभाग बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव
इथले मूलभूत प्रश्न तसेच आहेत, ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन मला जर संधी दिली तर. आणि निरनिराळ्या योजना हा नंतरचा विषय, परंतु त्या मूलभूत गरजेवरच ते अडकलेलं आहे. वाहतूक समस्या झाली, पाण्याचा प्रश्न झाला, लाईटचा प्रश्न झाला, हा सगळीकडे. म्हणजे तुम्ही अगदी बालाजीनगर पासून धरलं तरी पाहताल तुम्ही, ट्रॉफिक अशी जाम होती की माणूस घरी जाऊ शकत नाही. ॲम्ब्युलन्स आली तर त्याचं काय होतं. पाण्याचा प्रश्न प्रत्येक ठिकाणी. म्हणजे हेच सेम प्रश्न या तिन्ही म्हणजे विखुरलेले गेले म्हणतात का, तिथंच एकवटलेले गेले. मूलभूत गरजाच पूर्ण नाही, नंतर वेगळं होईल. म्हणून मला निवडून द्या. म्हणून मला निवडून द्या, मी तुमच्या मूलभूत गरजा निश्चित पूर्ण करेन आणि मग वेगवेगळ्या योजना मी प्रत्यक्षात अंमलात आणेल आणि त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल. जय भारत.